हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया ह्या शर्ट नेक कॉलर ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। मी ज्या पद्धतीने तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची कटिंग अगदी सहजपणे करू शकता। ही ब्लाऊजची बॅक साइड आहे। तर चला पाहूया ह्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे। ब्लाऊजची मापे मी इथे स्क्रीनवर टाकलेली आहे। या मापावरून आपण ब्लाऊज कट करणार आहोत। इथे मी हा पेपर घेतलेला आहे, याला आपण आता सरळ करून घेऊया। आता ही जी लाईन मारलेली आहे या लाईनवर आपल्याला सगळ्यात अगोदर 3.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि दुसरे मार्क करायचे आहे 7.5 इंचावर। तुमचा कोणत्याही मापाचा जरी ब्लाऊज असेल तरी तुम्ही हे दोन मार्क करून घ्यायचे आहे। जिथे आपण 7.5 इंच मार्क केलेले आहे तिथून 1 इंच खाली पण आपल्याला मार्क करून घ्यायचे आणि जिथे 3.25 इंच आणि 7.5 इंचावरून 1 इंच खाली मार्क केलेले आहे हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपला जो ॲक्च्युअल शोल्डर आहे तो मार्क करून घ्यायचा आहे। तो आहे 14 इंच। त्याचा इथे अर्धा घ्यायचा 7 इंच, इथे खाली पण 7 इंचावर मार्क करून घ्यायचं आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचे मार्क करून घ्यायचे। ते घ्यायचा आहे मुंडा इथे 7 इंचावर, इथे 7 इंच खाली आपल्याला मार्क करून घ्यायचे। कोणत्याही मापाचा ब्लाऊज असेल तरी इथे तुम्हाला आर्महोल 7 इंचावरच मार्क करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे, तो होईल 10 इंच आणि त्याच्यात अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे। तुमचा जो भी छातीचा भाग असेल तो इथे मार्क करायचा आणि त्याच्यात अर्धा इंच लूजिंग ॲड करून घ्यायची। आता आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आर्महोलचा मध्य घ्यायचा, इथे घ्यायचा 3.5 इंच। शेप देण्यासाठी इथे 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि याला आपण शेप देऊन घ्यायचा आहे। आत्ता आपल्याला लांबीचे मार्क करायचे आहे। त्याच्यासाठी ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे। हा आहे 4.5 ला 1 पॉईंट कमी एवढा, म्हणजेच इथे त्याचा मध्यभाग घ्यायचा। इथून आपल्याला ब्लाऊजच्या लांबीचे मार्क करायचे। ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे 14 इंच, इथे 14 इंचावर मार्क करून घ्यायचे। इथे आपण काहीच मार्जिन ॲड केलेले नाही, आपण मार्जिन नंतर ॲड करून घेणार आहोत। आता आपल्याला ह्या लाईनवर आपल्या कमरेचे माप टाकायचे आहे। कमर आहे आपली 35 इंच, त्याचा इथे चौथा भाग करायचा 8.25 इंच आणि त्याच्यात अर्धा इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। आता हे दोन्ही पॉईंट झाल्यानंतर आपण आर्महोल मोजून घेणार आहोत। आपला आर्महोल आहे 18 इंच, त्याचा इथे आपल्याला अर्धा घ्यायचा म्हणजे तो होईल 9 इंच। आपला पाहूया हा 9 भरतो का, हा जास्त होतोय। ती इथे आपल्याला ही जी लाईन आहे ही थोडीशी वरती मार्क करावी लागेल। इथे मी अर्धा इंच वरती याला मार्क करून घेतलेले आहे। ही लाईन आपल्याला अर्धा इंच वरती मार्क करून घ्यायची आणि आर्महोलच्या मदतीने याला आपण शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण मोजून पाहूया हा आपला किती भरतोय। तो आपल्याला पाहिजे 9 इंच। हा आलेला आहे आपला 9 इंच। आता आपण अपेक्स टू अपेक्स जे मार्क आहे ते करणार आहे। ते आहे आपले 8 इंच, त्याचा इथे अर्धा घ्यायचा 4 इंच। जर तुमच्यापाशी अपेक्स टू अपेक्स जे मार्क नसेल तर तुम्ही इथे छातीचा 10वा भाग पण मार्क करून घेऊ शकता। तुमची जी बी छाती असेल त्याचा इथे 10वा भाग मार्क करायचा, म्हणजे जिथे 40चा 10वा भाग होईल 4 इंच, तो इथे मी मार्क केलेला आहे। याची लांबी घ्यायची आहे 4 इंच। नॉर्मली टक्सची लांबी 4 इंच घेतली जाते। आता आपली बॅक साईडची ड्राफ्टिंग झालेली आहे, याला आपण कट करून घेऊया। अशाच पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कट केला तर ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येते। याला आपण कट करून घ्यायचे आहे। आता आपण पुढच्या साईडची कटिंग करून घेऊया। त्यासाठी मी इथे हा दुसरा पेपर घेतलेला आहे।
सगळ्यात अगोदर मी इथे सरळ लाईन ओढून घेते. आता ह्याच लाईनवर आपल्याला सगळ्यात अगोदर 3.25 इंचावर गळ्याचे मार्क करायचे आहे आणि 7.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचे. इथून 1 इंच खाली आपल्याला मार्क करून घ्यायचे. तुमचा कुठल्याही मापाचा ब्लाऊज असेल तरी पण तुम्ही शोल्डर डाऊन असंच करून घ्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता आपला शोल्डर आहे 14 इंच, त्याचा इथे अर्धा घ्यायचा, तो होईल 7 इंच. शोल्डर आहे त्याचे मार्क करून घ्यायचे, तो येईल इथे 7 इंचावर. तुमचं जिथेही शोल्डरचे मार्क होईल तिथे ते मार्क करून घ्यायचे. आता खाली पण 7 इंचावर एक मार्क करून घ्यायचे, म्हणजेच आपली लाईन सरळ येईल आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता पुढच्या मुंड्यासाठी पण आपल्याला 7 इंचावर मार्क करून घ्यायचे. मुंड्यासाठी 7 इंच मार्क करणे हे स्टँडर्ड आहे. तुमचा ब्लाऊज कोणत्याही साईजचा असू द्या तरी पण इथे तुम्हाला 7 इंचावर मुंड्यासाठी मार्क करून घ्यायचे. आणि ही होईल आपली चेस्ट लाईन. या लाईनला मी असे सरळ पुढे मार्क करून घेते. आता आपल्याला इथे छातीचा चौथा भाग मार्क करायचा. छाती आहे 40 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 10 इंच. आता ब्लाऊजच्या लांबीचे मार्क करण्यासाठी या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा. आपल्या पुढच्या साईडच्या ब्लाऊजची लांबी आहे 15 इंच, इथे मी 15 इंचावर मार्क करून घेते आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. आता इथे जेवढे आपण छातीचे मार्क केले 10 इंच, तेवढेच इथे खाली पण आपल्याला 10 इंच मार्क करून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही वरती मार्क केले तेवढेच खाली पण मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट सरळ लाईनमध्ये असे जोडून घ्यायचे. आता आपल्याला पुढच्या साईडच्या मुंड्याचा शेप द्यायचा. त्याच्यासाठी ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे, तो होईल 3.5 इंच. इथून आपल्याला 1.25 इंच एवढे बाहेर मार्क करून घ्यायचे आणि शोल्डरपासून हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आर्महोलच्या मदतीने याला आपण शेप देऊन घ्यायचा आहे. ही आपली चेस्ट लाईन आहे, याला मी सरळ करून घेते. आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला शोल्डर टू अपेक्स जे मार्क आहे ते करून घ्यायचं आहे. ते आहे आपले 10.5 इंच. इथे 10.5 इंचावर मार्क करून घेते आणि जे आपले अंडर बस्ट आहे ते आहे 13.25 इंच. इथे पण मी मार्क करून घेते आणि ही आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ही आपली बस्ट लाईन आणि ही आहे आपली अंडर बस्ट लाईन. आता आपल्याला अपेक्स टू अपेक्स जे मार्क आहे ते करून घ्यायचे आहे. ते आहे आपले 8 इंच, त्याचा इथे अर्धा घ्यायचा, तो होईल 4 इंच. इथे वरती जी बस्ट लाईन आहे इथे पण आपल्याला 4 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. तुमच्यापाशी जर अपेक्स टू अपेक्स मार्क नसेल तर तुम्ही इथे छातीचा 10वा भाग इथे मार्क करून घ्यायचा. आता आपल्याला प्रिन्सेस कटचे मार्क करायचे आहे. आपला आर्महोल आहे 9 इंच, त्याचा इथे अर्धा होईल 4.5 इंच. इथे 4.5 पासून अर्धा इंच खाली आपल्याला मार्क करून घ्यायचे, म्हणजे ते होईल 5 इंच. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. जसे व्हिडिओत आपण पाहतो तसे याला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपले अपर चेस्ट आहे 38 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 9.5 इंच. आणि कमर आहे आपली 35 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 8.25 इंच. आणि हे जे आपले आहे 1.25 इंच एवढा आपल्याला इथे डाट देऊन घ्यायचं आहे. आता इथे अपर चेस्टमध्ये जे एक्स्ट्रा आहे तेवढं इथे आपल्याला डाट देऊन घ्यायचं आहे अर्धा इंचाचा. जेवढे बी तुमचे चेस्ट आणि अपर चेस्टमधले जे अंतर आहे तेवढा इथे तुम्हाला हा जो डाट आहे तो देऊन घ्यायचा आहे. बस्ट पॉईंटपासून हा जसा बी जाईल तसा आपल्याला हा वरती जाऊन द्यायचा आहे. आता हा आर्महोलचा डाट आपण क्लोज करूया. त्याच्यासाठी हे जे शोल्डर आहे हा आपला काही आता बदलणार नाही, म्हणून याला मी कट करून घेते. आपला आर्महोल अजून राहिलेला आहे, त्याच्यासाठी मी इथे जे एक्स्ट्रा आहे
ते तसंच ठेवत आहे आर्महोलच्या साईडने. आणि आपली लेंथ पण आहे ती आहे तेवढीच राहील, म्हणून ही साईड पण आपण कट करून घ्यायची. आपल्याला आर्महोलच्या साईडने थोडे एक्स्ट्रा पेपर ठेवायचा आहे. आर्महोलचा डाट क्लोज करण्यासाठी इथे आपल्याला कट द्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला इथे हा कट द्यावा लागेल. आपल्याला असा हा कट देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पेपर ही जी आपली वरची लाईन आहे याला असं दुमडून घ्यायचे आणि हा डाट असा क्लोज करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपला जो आर्महोल बिघडलेला आहे याला आपण शेप देऊन घ्यायचा. आता आपण आर्महोल मोजून पाहूया. आपल्याला पाहिजे 9 इंच. हा पाहूया किती भरतोय तो. हा भरलेला आहे 9.25 इंच. म्हणजेच आपल्याला आर्महोलची ही जी लाईन आहे याला थोडंसं खाली शिफ्ट करावे लागेल. ह्या लाईनला मी असे थोडेसे खाली ओढून घेते आणि आता आपण आर्महोल परत एकदा मार्क करून घेऊया. आता पाहूया हा किती भरतोय तो. आपल्याला पाहिजे 9 इंच. हे पहा हा 9 इंच भरलेला आहे. आता जो एक्स्ट्रा पेपर आहे याला आपण कट करून घेऊया. ही आपली खालची लाईन आहे, ही आहे आपली आर्महोलची लाईन. आता आपण पाठीमागची साईड फिटिंगची जी लाईन आहे ते पाहूया किती भरते. ही आहे 7 आणि 1 पॉईंट एवढी. आता आपल्याला पुढची पण पाहिजे 7 आणि 1 पॉईंट एवढी. हे एवढं जे एक्स्ट्रा आहे एवढं आपल्याला आता हा इथे डाट देऊन घ्यायचा आहे. ही जी आपली बस्ट लाईन आहे तेवढा इथे आपल्याला हा डाट देऊन घ्यायचा आहे. हा आहे अर्ध्याला 1 पॉईंट कमी एवढा. आणि बस्ट पॉईंटपासून ही आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची. ही जी सरळ लाईन आहे याला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही खालची लाईन आहे याच्यावरती आपल्याला असे याला व्यवस्थित डाट देऊन घ्यायचा. आता आपल्याला कमरेचा डाट द्यायचा आहे. तो द्यायचा आहे 1.25 इंचाचा. हे जे आपले एक्स्ट्रा आहे तो आपला कमरेचा डाट होईल. दोन्ही साईडला अर्धा इंच आणि 1 पॉईंट एवढा आपल्याला हा डाट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच आणि 1 पॉईंट एवढे मार्क करून घ्यायचे. वरती पण तेवढेच मार्क करायचे. अर्धा इंच आणि 1 पॉईंट दोन्ही साईडला आपल्याला तेवढेच मार्क करायचे आहे. आणि ही लाईन आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. अंडर बस्टपासून लेंथपर्यंतची जी लाईन आहे ती आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. म्हणजेच आपला ब्लाऊज वरती उचलला जात नाही. आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. हा वरचा शेप देण्यासाठी हा दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आणि सेंटरपासून 1.25 इंच बाहेर आपल्याला मार्क करून घ्यायचे. आणि आर्महोलच्या मदतीने याला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हा व्यवस्थित पॉईंट जोडून घ्यायचा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही आहे तसेच पण ठेवू शकता. आता याला आपण कट करून घेऊया. हा जो एक्स्ट्रा पेपर आहे याला आपण कट करून घेऊया. ही पहा आपली पुढची ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. गळ्याची लांबी घ्यायची आहे 3 इंच आणि त्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. खालच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि हा असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आणि हा गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा. आता याला आपण कट करून घेऊया. आता आपली ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. याला आपण अस्तरवर मार्क करून घ्यायचे आहे. आता आपल्याला शोल्डरच्या साईडने अर्धा इंच एवढे मार्जिन ॲड करायचे आहे, सिलाई मार्जिन. त्याच्यानंतर पुढच्या साईडला हुक आयसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचे आहे. आणि याला साऱ्या बाजूने अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे आहे. गळा आहे तसाच ठेवायचा. या साईडला आपल्याला सिलाई मार्जिन ॲड करायचे नाही.
इथे मी बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड स्टिच करून घेतलेले आहे. आत्ता पण बॅक साईडचा गळा मार्क करून घेऊया. 3.25 इंचावर गळ्याची मार्किंग करायची आहे आणि खाली 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हा गळ्याला शेप देऊन याला कट करून घ्यायचे आहे. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. दोन्ही पॉईंट व्यवस्थित करून आपल्याला पाहिजे आहे हा गळा किती भरतोय तो. हा आहे 8ला 1 पॉईंट कमी एवढा. आता मी ब्लाऊजला सिंगल करून हाच आपण मोजून पाहायचा आहे आपला हा किती भरतोय तो. हा आहे 15.5 इंच, म्हणजे आपला ॲक्युरेट आहे. मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेले आहे. ह्याची लांबी घेतली आहे 4.5 इंच आणि ह्याची रुंदी आहे 10 इंच. सगळ्यात अगोदर आपल्याला 3.25 इंचावर गळ्याचे मार्किंग करायचे आहे. त्याच्यानंतर जेवढे आपले कॉलरचे मार्क आहे ते करून घ्यायचे आहे. इथे डबल फोल्डमध्ये 8 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला आपण सरळ करून घेणार आहोत. ह्या साईडला 1 इंच खाली मार्क करून घ्यायचे आणि हे 3.25 इंच आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कॉलर बनवायचे आहे 4 इंच. इथे 4 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या साईडला पण 4 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ही आपल्याला सरळ लाईन अशी जोडून घ्यायची आहे. आता याला आपण कट करून घेऊया. पेपर कॅनव्हासच्या साईजचे मी इथे 2 पट्टी कट करून घेतलेले आहे. आता ह्या पट्ट्याला एकमेकांवरती ठेवून त्याच्यावर आपल्याला पेपर कॅनव्हास ठेवायचे आहे. आता याला एकदम साईडने शिलाई मारत आपल्याला ही जी खालची बाजू आहे जी सरळ लाईनवाली याला आपल्याला अगोदर कंप्लीट करून घ्यायची आहे. याला मी पूर्ण करून घेतलेले आहे. आपली जी खालची साईड आहे याला तसंच ओपन ठेवायची आहे. जी कर्व साईड आहे ही आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायची आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे याला आता मी कट करून घेते आणि साईडचे पण कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर जेवढं आपल्याला शिलाई करायला कापड पाहिजे तेवढंच ठेवून बाकीचे जे एक्स्ट्रा आहे याला आपण कट करून घ्यायचे आहे. याला छोटे छोटे कट द्यायचे. आता आपण ही जी खालची साईड आहे ज्याला आपण पेपर कॅनव्हास अटॅच केलं होतं त्या साईडला फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. पहा इथे शिलाई मारून झालेली आहे. आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आणि कॉलर अशी आपल्याला सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर या दोन्हीचा ब्लाऊजचा आणि ह्याचा मध्ये एकावर एक ठेवून इथे पिन लावून घ्यायची आणि असंच मोजत याला इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करून घ्यायची. आता याला शिलाई करायला सुरुवात करून घेऊया. दोन्ही कापड न ओढता याला स्टिच करून घ्यायचे आहे. व्यवस्थित ही बाजू आपली स्टिच झाली आहे. आता त्याच्यानंतर ही जी वरची बाजू आहे याला पण आपण स्टिच करून घ्यायची आहे. शिलाईवर शिलाई येईल याची काळजी घेऊन व्यवस्थित हे फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. ही पहा आपली कॉलर अटॅच झालेली आहे. खूप छान याचा लुक आलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.